हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं कुण्डलीकवरदे हरिविठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी जाणे आणि जाणे इतिहास तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याची बुद्धी उपाधी करुणा मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशी पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या जयांचे केलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्री चरणा श्री गुरूंचे ते नमस्कारो आता चला विचार सागर तरंग 5वा परिच्छेद 18वा सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार सृष्टी उत्पत्ती करता हा आपणाला ज्ञात झाला आणि तो कर्ताही ज्ञात झाला. सृष्टी उत्पत्ती करता ज्ञात झाला आणि तो कर्ता कसा आहे तोही ज्ञात झाला. म्हणजेच तो मायाने युक्त आहे. ईश्वर म्हणजेच मायाने युक्त आहे. स्वतंत्र ईश्वर नाही. जसा स्वतंत्र जीव नाही तसा स्वतंत्र म्हणजे मायाने युक्त आहे.
तो मायामुळं ईश्वर झालाय आणि अविद्येमुळं जीव झालाय, हे का नाही? मग जसे आपण आहोत तसाच ईश्वर आहे, पण तो सर्वज्ञ आहे आणि आपण अल्पज्ञ आहोत, हे का नाही? तो शहाणा आहे, आपण वेडे आहोत, हे की नाही? त्याला परमार्थ करायची गरज नाही, आपल्याला परमार्थ करावा लागतो, कारण त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही, आपल्या ठिकाणी अज्ञान आहे, है का नाही? म्हणून ईश्वर सर्वज्ञ आहे आणि आपण अल्पज्ञ आहोत. तो असंसारी आहे आणि आपण संसारी आहोत. जन्म मृत्यू आपल्याला आहेत, पण जन्म मृत्यू त्याला नाहीत. असा ईश्वर जगताच्या कार्याला कारण मानलाय, जगताच्या कार्याला कारण मानला आहे. आपण जे कर्म करतो दिवसभर, या कर्माचं कारण कोण आहे? जीव आहे, है का नाही? मग जीव कसा आहे? तर अविद्यानं युक्त आहे. मग एवढी सृष्टी ज्याने निर्माण केली तो कसा आहे? मायानं युक्त आहे. असा जगत करता ईश्वर जाणावा, मानावा आणि त्याचं ज्ञान साठवून ठेवावं. मग त्या ईश्वरानं जी सृष्टी उत्पन्न केली आहे, ती सृष्टी कशी उत्पन्न केली? तोच प्रकार आज सांगणार आहेत. मग या सृष्टीला उत्पन्न होण्याला एकटा ईश्वर कारण आहे का? माया आणि ईश्वर, माया आणि चैतन्य हे एकच धरायचं, कारण त्या दोन्हीनं एक झालंय. ईश्वरत्व त्या दोन्हीत आलेलं आहे, दोन्ही मळ आलेला आहे. मग त्या ईश्वराच्या ठिकाणी ही जी जगताची कारणता जाती, तर मग तो एकटाच आहे का कारण? तर माया म्हणायचं नाही. ईश्वर म्हणलं की माया आली त्याच्यात. मग जगताला कारण, ईश्वराला जगत उत्पत्ती करण्यासाठी जे काही बीज लागत, ते बीज जीवाचे संस्कार, जीवानी केलेले कर्म आणि त्या कर्मापासून झालेले पाप पुण्य, धर्म अधर्म, हे सृष्टीला कारण आहेत. मग कोणी म्हणाल पहिल्या सृष्टीला कारण, पहिल्या जीवाला कारण, सुरुवातीला जीव झाला त्याला कारण काय आहे? तर त्याचे संस्कार. कधीचे? त्याच्या पूर्वजन्मीचे. मग त्याचा पूर्वजन्म हे ज्ञात होत नाही, कारण हे कालचक्र आहे. हे जीवाचं कालचक्र आहे आणि कालचक्रामधलं पहिलं मूळचं हे काढता येत नाही, चक्रातलं मूळचं काढता येत नाही, म्हणून त्याला क्रम सांगता येत नाही. जगताचा क्रम नाही, कारण पूर्वापूर्व सृष्टी उत्तराउत्तर सृष्टीला कारण असते, असा नियम आहे. हा आपण काल विषय बघितला. आणि मग ईश्वराच्या ठिकाणी दोष सुद्धा नाही.
कोणता दोष नाही? नैघृण्य आणि नैष्कर्म्य, नैघृण्य आणि वैषम्य. वैषम्य दोष म्हणजे विषमदृष्टी. त्याच्या ठिकाणी विषमता नाही, समता आहे, हे का नाही? म्हणून तर म्हणले समचरण दृष्टी विटेवरी साजरी, आणि तेथे माझी हरिवृत्ती राव. अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. मला त्याची इच्छाच होऊ देऊ नको. कशाची? माईक पदार्थाची. तुझ्या चरणाची इच्छा, माझी वृत्ती तुझ्या चरणाच्या ठिकाणी राहू दे. कारण तुझे चरण कसे आहेत? सम आहेत, त्याच्यामध्ये विषमता नाही. म्हणजे तुझं स्वरूप कसं आहे? तर सम आहे, त्याच्यामध्ये विषमता नाही. आकाशामध्ये समता आहे का विषमता आहे? थोडं तरी कमी जास्त इकडं तिकडं आकाश कोणाला करता येत नाही, आणि ते होतही नाही. कोणी करायचा प्रयत्न केला तर. तसा देवाचा जर विचार केला, ब्रह्माचा जर विचार केला, तर तो समरूप आहे आणि सर्व ठिकाणी आहे आणि सारखा आहे. सर्वत्र सदा सम असं त्याचं स्वरूप आहे. जो जाणे आपण हा त्याचं लक्षण, ब्रह्माचं लक्षण सांगितलं. म्हणजेच जे आपलं आत्मस्वरूप आहे ते सर्वत्र सम आहे, आणि त्यालाच ब्रह्मस्वरूपता म्हणतात. मग आकाशाचं लक्षण तिथं जुळत आहे. म्हणून आकाशाचा दृष्टांत वेदांतामध्ये देतात की ब्रह्म कसं आहे? तर आकाशाप्रमाणे आहे, आकाशासारखा आहे, सजातीय म्हणून त्या ठिकाणी त्याचा स्वीकार करतात. आकाशाचा आकाश नाही, पण त्याच्यासारखं. मग आकाश कसा आहे हे आपल्याला जाणता येते. सर्वत्र ठिकाणी आहे, वस्तूमध्येही आहे, पाण्यामध्येही आहे, द्रवामध्ये आहे. म्हणजे कोण्या ठिकाणी नाही असं नाही, आकाश सर्व ठिकाणी आहे. लोखंडामध्ये सुद्धा आकाश असतं, आपण तो विषय बघितलाय. तसं आपलं स्वरूप जे ब्रह्म आहे का ते कसं आहे? आणि मग आपण तरी कसे आहोत? मग आपण या देहापुरतेच आहेत का? देह आपल्यात आहे का आपण देहात आहेत? हा देह असं चिंतन सर्व काळ करत जावं. आपण देहात नाहीत, हा देह आपल्यात आहे आणि तोही मिथ्या आहे. बाकीच्या साधनाची गरजच पडत नाही. देह कशात आहे? आपल्यात आहे. आपण देह नाहीत. तो देह जो दिसायला तो आपल्यामुळे दिसायला, तो कल्पित आहे, मिथ्या आहे, जागृती पुरताच आहे. आणि तो कालचा आज नाही, आणि आज तो उद्या नाही. आज जो दिसायला आहे तो उद्या नाही. मग ही प्रतीती जी यायली ती स्वप्नगत यायली. इतकाच हिशोब जर सतत घोकीत मनात लक्षात ठेवला तर त्याची मुक्तता कुठंच जात नाही. त्याची वृत्तीची स्थिरता लांबतच नाही, कोणीकड विषयावर सुद्धा जात नाही. म्हणून मुमुक्षु अवस्थेमध्ये हा जप करावा लागतो. देह माझ्यात आहे पण कल्पित आहे. मी देहातच आहे असं नाही, तर देहाच्या बाहेरही आहे. आता हरी, बाहेर हरी,
का म्हणून सांगितलं असन? आशावर वृत्ती राहावी म्हणून. हरीने घर कोण दिले? अहो सगळं घर कोण दिले म्हणजे हा सगळीकडे तोच आहे, तोच, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. असा ज्याचा भाव झाला दुरी नाही त्याला दुर्देव आहे का मग? पण कसा भाव झाला तर असा ऐसा ज्याचा हा असा भाव होणं महत्वाचं आहे. परमार्थ केला तर असा भाव उत्पन्न व्हायला पाहिजे, प्राप्त व्हायला पाहिजे, या भावापर्यंत पोहोचलं पाहिजे. या भावापर्यंत पोहोचण्यासाठी श्रवण मनन निधिध्यासन हे साधनं सांगितलीत, अंतरंग साधनं. बहिरंग साधनानं इथपर्यंत येता येत नाही, कारण ते साधनं इथपर्यंत यायचे नाहीतच. जसे चाकावर चालणारे वाहन हे पाण्यावर चालत नाहीत, पाण्यावर चालणारे वाहन आकाशात चालत नाहीत, है का नाही? तशी काही बहिरंग साधनं आहेत आणि काही अंतरंग साधनं आहेत आणि काही एकदम जवळची साधनं आहेत. एकदम जवळची तत्वम पदार्थ शोधन एकदम जवळचं साधन आहे. ते मी आहे, ते मी आहे, हे जे साधन आहे ना, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे, हा वृत्तीनं धावा करीत राहिला तर ती वृत्तीच ब्रह्मरूप होती आणि ती जाणणारी तीच आहे, तिच्यानंच जाणल्या जातो आणि तिच्यामुळेच आपण ब्रह्मरूप आहोत असा निश्चय होतो. म्हणून दूरची साधनं, जवळची साधनं आणि अत्यंत जवळची साधनं असे 3 प्रकारचे साधनं आहेत. सुरुवातीचे साधनं कोणती? सत्कर्म आणि उपासना, है का नाही? आता ही साधनच आहेत ना, त्यांना अंतःकरण शुद्ध होत आहे. पण खूप दूरची साधनं आहेत ती, अंतःकरण शुद्ध होत आहे. पण परमार्थातली साधनं आहेत. पण परमार्थातून बघितलं तर दूरची आहे, पण संसारातून बघितलं तर ती परमार्थिक साधनं आहेत. हा मग ती दूरची साधनं आहेत. आणि विवेक वैराग्यादी हे अंतरंग साधनं आहेत. आणि श्रवण मनन निधिध्यासन ही एकदम जवळची साधनं आहे. म्हणून श्रवणानच म्हणजे अंतरंग जी साधनं आहेत ही श्रवण मनन आदी आहेत. अहो मनन हे का साधन आहे का? आपल्याला श्रवण तरी वाटतंय श्रवण हे साधन आहे, पण मनन हे साधन कसं आहे? मनन ज्या साधनामध्ये मन उरू नये त्याला म्हणायचं मनन. नमन, मनन म्हणजे नमन करायचंय. नमन म्हणजे मन नाही असं करायचंय. मग काय मनाला मारून टाकायचंय का? मनाला मारूनच टाकायचंय, पण कसं त्याला बाधित करायचंय. हा मन 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 म्हणून राहणे. मग त्या मनाला हा मनाला मारायचं नाही, त्या मनाला काय करायचंय? हळूहळू मन म्हणून राहायचं नाही. आता मन म्हणजे काय? जे संकल्प विकल्प अस्थिरता करत असतंय, सारखं फिरतं ते मन, है का नाही? मग त्याचं ते कार्य त्याला करू द्यायचं नाही. हा त्या मनाला स्थिर करायचं. आता मनाचा स्वभावच आहे अस्थिरता चंचलता, मग त्याला कसं स्थिर करता येईल? मग त्यानं फिरू दे ना, कुठं फिरायचं तिथं,
कवर फिरणार आहे. हा गेलं की कलवून आणायचं. हा त्या मनाला संकल्प विकल्प करू जाते ना, पण आपण त्याच्यापासून अलिप्त राहायचं. यालाच म्हणायचं मनाचा मारू न करता आणि इंद्रियात न दवडीता. इंद्रियाला दवडायचं नाही. अहो मनाला जर अंकित ठेवलं इंद्रिय दवडत नाहीत. म्हणून कोणाला हाणून मारून मुसलमान करायचं नाही. ते आपोआप होतात, पण पटवावं लागतंय तसं द्यायला. हा पटवून. आता किती बी समजा माळ घाल म्हणलं तर ते घालतं का? त्याला पटवावं लागतं ना आधी, है का नाही? हो पोतीला ये है का नाही? मग पोतीला आले त्याला नुसतं येन बस का नाही, त्याला पटवून सांगावं लागतं. त्याला पटन असं मग पटन. पण येतच नाही याची काय वाट, मग पटन कसं? तसं मनाला पटवावं लागतं, बुद्धीला पटवावं लागतं, अहंकाराला पटवावं लागतं. त्याला पटवून दिलं तर ते पटतात, ते पटतात. मग त्या स्थितीला जाण्याकरता हाच मार्ग आहे. म्हणून ते स्वरूप अगोदर लक्षात असावं आणि ते मिळवण्याचा प्रयत्न करावा. स्वरूपच माहित नाही तर ते कसं मिळवायचं? मग म्हणून ज्या वेळेस सृष्टी उत्पत्ती ईश्वर करतो त्यावेळेस त्याला जीवाचे संस्कार हे लागतात. मग हे जीवाच्या संस्कारानं जसे असतील संस्कार, तसं त्या संस्काराचे भोग त्या जीवाला देण्यासाठी सृष्टी तशी उत्पन्न करतो. पण त्या अगोदर ती सृष्टी उत्पन्न करण्याच्या अगोदर इच्छा तर व्हावी लागेल ना. बगर इच्छाचं कोणतं कार्य होतंय का? अगोदर अहो इच्छा व्हावी लागते. ताण लागली तरी इच्छा व्हावी लागते. तहान लागली तरी पण, भूक लागली तरी पण. आता काही समजा 2 दिवसाची उपाशी असते तर त्याला खाऊच वाटत नाही, अंगामध्ये ताप असतंय, तोंड कडू पडलेला असतंय. आता भूक का नसती का? हा इच्छा नसती, खावे अशी इच्छा होत नाही. मग तशी ईश्वराला जी इच्छा उत्पन्न झाली ती कशी झाली? सुरुवातीलाच. कारण इच्छा होण्यासाठी वृत्ती असावी लागते, हे की नाही? आणि त्या वृत्तीला उपादान कारण म्हणून तमोगुण असावा लागतो. इच्छा जी होती ती तमोगुणात होत असते, हे का नाही? मग ईश्वराला इच्छा कशी झाली? तर या ठिकाणी म्हणतात ईश्वर सृष्टी उत्पन्न करते वेळी सृष्टी उत्पन्न करायच्या वेळेला ईश्वर इच्छानेच, त्याच्या इच्छानेच माया, त्याच्या इच्छेने माया तमोगुण प्रधान होते. तमोगुण प्रधान, विशेष तमोगुण. आता मायामध्ये सामान्य तमोगुण, रजोगुण, सत्वगुण मानावाच लागेल, पण कसा? सामान्य स्वरूपानं. आणि प्रधान ज्यावेळेस तो गुण होतो विशेषाला येणार झाला. कारण सामान्य जे गुण आहेत, सामान्य, कारण प्रत्येक वस्तूला सामान्य स्वरूप आहे आणि विशेष स्वरूप आहे, है का नाही? मग आपण हे जे 3 गुण मानतो ते अविद्यातच मानतो. पण अविद्येमध्ये कुठून आलेत? मायातूनच आलेत.
मग मायेमध्ये कसे येतं? सामान्य स्वरूपाने है का नाही? मग ते सामान्य स्वरूपात असणारे गुण, त्रिगुण, हे तमोगुण त्याच्यातला अगोदर ईश्वराच्या इच्छेनेच काय होतो? विशेष होतो, विशेष होतो. आणि मग त्या तमोगुण प्रधान मायापासून, त्या तमोगुण प्रधान मायापासून काय उत्पन्न होते? आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. ही जी 5 तत्वे आहेत, ही भूत आहेत. ही काय आहेत? हा. कोणची 5 तत्वे भूते आहेत? तर हे पंचमहाभूत ही तत्वे भूते आहेत. कुणाची आहेत? हा, मायेच्या तमोगुणापासून उत्पन्न झाली आहे. मग त्या मायेमध्ये तमोगुण प्रधान जो झाला, तो मायामुळे झाला का ईश्वरामुळे झाला? मायेमधला तमोगुण जे सामान्य होता तो विशेष झाला. तो कुणामुळे झाला? हा, कारण मायेमध्ये जो गुण आहे का, तो गुण विशेष होण्यासाठी ईश्वरच असावा लागतो. इकडचा तांब्या इकडे ठेवण्यासाठी मेलेला माणूस जमत नाही. त्याच्यामध्ये काय असावं लागतंय? हा, त्याच्यात चैतन्यच असावं लागतं. मग माया कशी आहे? मड्यासारखी आहे. पण त्या मायेत जे चैतन्य आहे का, तो ईश्वर आहे का नाही? आता तो ईश्वर ही त्या मायामुळेच काय झाला? विशेष झाला. तो ही कोणामुळे विशेष झालाय? आणि ती माया ही कोणामुळे विशेष व्हायची? आता माया विशेष होणे म्हणजे तिच्यातला गुण विशेष होणे, हे का नाही? मग तिच्यातला गुण जो विशेष व्हायलाय तो कुणामुळे व्हायलाय? ईश्वरामुळे, चैतन्यामुळेच व्हायलाय, हे का नाही? हे कसं एकूण एकाला कसं साठ लोट आहे बघा. हा, हे 60 लोट्यातलं जग आहे, स्वतंत्र नाही. मायेचा आधार ईश्वराला घ्यावा लागतो आणि ईश्वराचा आधार माया. हे एकूण एकाच्या जीवावर येत. हा, स्वतंत्र होत नाहीत. म्हणजे नवऱ्याला नवरे पण जे आले ते बायकोमुळे आले, आणि बायकोला बायकोत्व कशामुळे आले? हा, आणि याचे लग्न झाले नसते तर नवरा बायको झाले असते का? तसंच आहे ना. मग त्या मायामुळे ईश्वराला ईश्वरत्व आलं, त्या चैतन्याला, आणि त्या चैतन्यामुळे मायाला मायत्व आलं. म्हणून त्या मायेमध्ये जे सामान्य स्वरूपाने असणारे गुण हे ईश्वराच्या इच्छेनेच काय झाले? प्रधान. प्रधान म्हणजे विशेष. तसा सुरुवातीला तमोगुण प्रधान झाला आणि त्यापासून पंचमहाभूताची उत्पत्ती झाली. आप, तेज, आकाश, वायू आणि पृथ्वी, ही पंचमहाभूत त्याच्यापासून, कशापासून? हा, मायेच्या तमोगुण अंशातून ईश्वराची इच्छा झाली, तेव्हा हे पंचमहाभूताची उत्पत्ती झाली. मग त्याच्या ठिकाणी, त्या पंचमहाभूताच्या ठिकाणी क्रमाने, मग क्रम खालून घ्या किंवा वरून घ्या, पण या ठिकाणी वरून क्रम घेतलाय. कारण आपण आता कुठून आलोत? वरून आलोत ना आपण. हा, म्हणजे ईश्वराकडून, माया ईश्वराकडून आलोत ना. मग आता खाली उतरायचे. पंचमहाभूत जी आहेत, ही पंचमहाभूत क्रमाने गुणसहित निर्माण झालीत.
कोणाच्या गुणासहित? त्यांच्या त्या भूतांच्या. त्या भूतांच्याच गुण असते. त्या भूतामध्ये जी गुण, त्या गुणासहित पंचमहाभूत निर्माण झाली. मग ती पंचमहाभूत त्यांचा गुण काय आहे? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे त्या भूतांचे काय आहेत? गुण आहेत. मायेपासून शब्द गुणासह आकाश उत्पन्न होते. त्या आकाशामध्ये कोणता गुण आहे? शब्द. हा. आणि ते आकाश कोणापासून निर्माण झाले? कोण्या मायापासून? तमगुण अंशाच्या मायापासून. अशी इच्छा ईश्वराला झाली. म्हणून आकाशाच्या ठिकाणी शब्दगुण आहे. आकाशाच्या ठिकाणी. आता आकाशाच्या ठिकाणी शब्दगुण म्हणजे कसा आहे, कशाहून मानायचा? आपण जर एखाद्या सकाळी सकाळी लक्षात येते लवकर सकाळी प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येतो, किंवा एखादं मोठं पहाड आहे आणि त्या पहाडापाशी आपण जर आवाज काढला तर प्रतिध्वनी उत्पन्न होतो तिथं. आणि मग तो प्रतिध्वनी कशामध्ये उमटत होतो? आकाशामध्येच होतो. आता या ठिकाणी तो आकाशाचा गुण कोणी शास्त्रकार मानित नाहीत. कारण ते म्हणतात तिथं जर ते पहाड नसला नसता तर प्रतिध्वनी उमटतच नव्हता. अरे ते सहाय्यक आहे. ते काय आहे? ते पहाड ते काय आहे? फक्त सहाय्यक आहे. फक्त ते जसं कानाचा वरची जी करंजी आहे ते कान नाही, ते सहाय्यक आहे. अंटिन्याचा ते डिश असते ना वरी लावलेला, त्याचा पत्रा डिश नाही, ते फक्त लहरी ताडून धरण्यासाठी ते सहाय्यक आहे. तसा शब्द ताडून धरण्यासाठी पहाड सहाय्यक आहे. पण शब्दाचा प्रतिध्वनी पहाडात नाही उमटत, आकाशातच उमटत असतो. म्हणून तो आकाशाचाच गुण मानावा लागतो. म्हणून आकाश हे शब्दगुणाने उत्पन्न झालं. म्हणून आकाशाच्या ठिकाणी शब्दगुण आहे. आकाशापासून वायू उत्पन्न होतो. आकाशापासून हा. मग आता वायूचं कारण कोण? आकाश आहे का नाही? आणि आकाशाचं कारण कोण? तमोगुण प्रधान माया आहे का नाही? आणि तमोगुण प्रधान माया होण्याला कारण कोण? ईश्वर आहे का नाही? आणि ईश्वराचं ईश्वरत्व कोणामुळे आहे? मायामुळे आहे. याच्यात काय ब्रह्माचा आहे का काहीतरी उलसक तरी? हे सगळा अलकड खेळ आहे बर का. हे सगळा इकडच खेळ आहे, तिकडं काही नाही. हा. मग वायूची उत्पत्ती ही आकाशापासून होते. म्हणून वायूमध्ये आकाशाचा शब्दगुण मानावाच लागेल का नाही? आकाशाचा शब्दगुण वायूमध्ये आहे का नाही? जर समजा वारं पूर्व दिशेला चाललंय, वारं पूर्व दिशेला वाहिलंय आणि आपणाला पश्चिमी दिशेकडे असणाऱ्या मनुष्याला काहीतरी सांगायचंय, त्याला ऐकू जात नाही. का म्हणून? हा. कारण तो शब्द कोणाच्या संबंधात आहे? वायूच्या संबंधात आहे. आता शब्द हा आकाशाचा गुण आहे, संबंध वायूशी आला. कारण वायू सुद्धा आकाशातूनच निर्माण होतो आणि शब्दही ते भाऊच आहे. म्हणून तो वाहून नेतो. आकाशात जरी उत्पन्न झाला तरी वाहून नेतो तो. हा. आता ते वाऱ्याच्या ठिकाणी
आकाशाचाही गुण आहे आणि त्याचा स्वतःचा पण आहे. मग वायूचा कोणता गुण आहे? हा, ते लागत का नाही आपल्या अंगाला? जाणवत, दिसत नाही मात्र हा जाणवत आहे. मग दिसत नाही म्हणून नाहीच का? हा, ते कळण्यासाठी आपणाला नेत्र कामी पडत नाहीत, कर्ण कामी पडत नाहीत, त्वचेनं मात्र वायू कळतो, है का नाही? कारण स्पर्श हा त्याचा गुण आहे, वायूचा स्पर्श. हा, ढाका लावल्यावर कसं कळत आहे तेव्हाच. हा, तसं वायूचा सुद्धा आपल्याला स्पर्श होतो. म्हणून वायूत आकाशाचा शब्द आणि स्वतःचा स्पर्श गुण आहे. आता आकाश किती गुणानं युक्त आहे? आकाश आकाशाचा कोणता गुण आहे? हा, त्याचा गुण तेच आहे. आणि त्याचा गुण ते आकाश व्यापक आहे का नाही? मग त्याचा गुण वायूमध्ये जातो, पण वायूचा गुण येत नाही. मग आकाश बी हाताला लागायला पाहिजे होतं चाचपून. आकाशाचा एकच गुण आहे आणि त्याच्या आकाशामध्ये इतराचे गुण जात नाहीत. हे शेवटी सांगायचं होतं, पण घोळ होईल म्हणून सुरुवातीलाच सांगावं लागलं. हा, म्हणून आकाश हे स्पर्शानं सुद्धा जाणवत नाही, शब्दानं कळत आहे. आकाश कशानं कळत आहे? हा, म्हणून त्या गुणानं युक्त असल्यामुळं तो आकाशाचा गुण मानायचा शब्द. आणि तो शब्द त्या आकाशात वायू असल्यामुळं त्या वायूमध्ये सुद्धा शब्द उतरतो आणि वायूचा सुद्धा गुण त्या वायूमध्ये असतो. म्हणून वायूचा स्पर्श गुण आहे. वायूपासून अग्नी होतो. अग्नीची उत्पत्ती म्हणजेच अग्नीचं कारण कोण? वारं सुटलं तर आभाळ निघत आहे म्हणते. आणि आभाळ निघणं म्हणजेच हे काय? अग्नी आहे. आभाळ म्हणजे काय? उष्णता. उष्णतेचे वाफेचे ढग आहेत ना ते. म्हणून वायूपासून उष्णतेची अग्नीची निर्मिती आहे. मग आता त्या उष्णतेमध्ये काय काय? आकाशवी आहे म्हणजे शब्द आहे. आकाशाचा गुण आहेच, है का नाही? वायूचा स्पर्श पण आहे आणि त्याचा स्वतःचा रूप हा गुण अग्नीचा. या 3 गुणाने युक्त अग्नी आहे. म्हणून अग्नीत आकाशाचा शब्द, वायूचा स्पर्श आणि स्वतःचा रूप गुण आहे. अग्नीपासून जलाची उत्पत्ती होते. अग्नीपासून आता आकाशात जो ढग अगोदर येतात ते उष्णतेचेच वाफेचे ढग असतात आणि मग त्याच्यापासूनच पाणी का दुसरं काय? ह्यापासून पाणी दुखण्यापासून आहे का? हा, म्हणून अग्नीपासून जलाची उत्पत्ती आहे. मग त्या जलामध्ये किती गुण येणार? 4 गुण येणार त्याच्या सगट, है का नाही? असं 4 गुणाने युक्त जल आहे. मग पाण्यात किती गुण आहेत? 4. हा, पाण्यात पृथ्वी नाही. आता कळालं ना? पाण्यात हा, मग पृथ्वीमध्ये पाणी आहे. कारण पृथ्वीचा गुण पाण्यात नाही, पण पाण्याचा गुण पृथ्वीत आहे. म्हणून कारणामध्ये कार्य जात नसतं
आणि कार्यामध्ये कारण असल्याशिवाय कार्यच होत नसतं. घडतच नाही. हा, म्हणून आकाशामध्ये वायू आहे का? वायूमध्ये आकाश आहे. आकाशात वायू. वायूमध्ये आकाश आहे. कार्य कोण आहे आणि कारण कोण आहे? कारण आकाश आहे. आपल्याला जरी नाही कळलं तर सूत्राला विचारायचं. सूत्राला नाही, सूत्राला. सूत्राला. हे का नाही? सूत्र काय आहे? आकाश कारण. कारण कार्यात असतं हो. पण कार्य कारणात नसतं. आता आकाश हे कारण आहे, हो. हे का नाही? मग त्या कारणामध्ये वायू आहे का? नाही. मग आकाश वायूमध्ये. हो. आकाश वायू. हा, आणि वायू अग्नीमध्ये. अग्नीमध्ये. अग्नी वायूमध्ये मानता येईल का? नाही. नाही. तसं अग्नीमध्ये वायू आहे हो. का नाही? कारण कार्यामध्ये असतं, हो. है का नाही? हो. मग वायूचं कार्य काय आहे? अग्नी आहे. अग्नी. मग अग्नीमध्ये वायू आहे ना. हा, आभाळ आल्या वारं सुटतं का नाही? सुटतंय. कशामुळे सुटतं? त्या- कारण काय आहे त्याला? ते- उगच आहे का ते? नाही. त्याचं नाही कारण- म्हणले. वारं सुटत आहे आता का? म्हणून आभाळ आलंय, अग्नी आलाय. आभाळ आलं म्हणजे अग्नी आहे. आणि मग त्याच्यामध्ये कार्य असतंच त्या कारणात. हो, कारणात असते. मग आभाळ आल्या वारं त्याच्यानं तर येत आहे ना. मग ते कार्याला घेऊनच येत आहे. हो. त्याच्यात कार्य ते निर्माणच होता. हो. म्हणून वाऱ्यापासून अग्नी. अग्नी निर्माण होतो आणि अग्नीपासून जल. जल. है का नाही? मग ढग आले की पाऊस त्याच्यानंच पडतो, कारण त्याच्यात कार्य आहे ना ते, कार्य आहे. त्या कारणात. हो. आणि मग त्या जलामध्ये पृथ्वी असते. हो. हा का? पृथ्वी नाही, नाही, पृथ्वीच जल आहे. हा. पृथ्वीच जल आहे. पण कार्य, पाण्याचं कार्य काय आहे? पृथ्वी आहे. आणि पृथ्वीचं कारण कोण आहे? जल आहे. जल आहे. पृथ्वी कशापासून बनली? जलापासून. हा, शेवाळ कशानं बनलंय? जल. पाण्यानं. पाणी. हा, शेवाळ कशानं बनत आहे? जल. मग जलाचं का? पृथ्वीचं कारण जल आहे आणि जलाचं कार्य पृथ्वी आहे. हो. म्हणून पृथ्वीमध्ये किती गुण आहेत? 5. 5. तिच्या सहित. तिच्या सहित. है का नाही? हम्म. मग तिचा कोणता गुण आहे? गंध. गंध. आणि पाण्याचा कोणता गुण आहे? रस. हा, पृथ्वीचा गंध गुण आहे, पाण्याचा रस गुण आहे, अग्नीचा रूप. रूप गुण आहे आणि वायूचा स्पर्श. स्पर्श गुण आहे आणि आकाशाचा शब्द गुण आहे. असे हे गुणाने युक्त येत. पण याचे गुण कसे येत? सगळ्याचे गुण सगळ्यात आहेत का? नाही, नाही, सेपरेट सेपरेट. सगळ्याचे गुण सगळ्यात नाहीत. नाही. पृथ्वीमध्ये 5चे गुण आहेत, हो. पण जलामध्ये 4चेच आहेत. हो. जला 4. हा, आणि अग्नीमध्ये 3च आहेत आणि वायूमध्ये 2च. 2च आहेत आणि आकाशामध्ये एकच. 1च आहे का नाही? आणि हे गुण हे पंचमहाभूता सहित आहे, म्हणजे त्या भूता सहित आहे. हो. ते त्याचा गुणच आहे. ते तसा हो. तशा गुणानं ते भूत आहे. हो. मीठ कोण्या गुणाने? खरं. हा, ते त्याचा गुण आहे हो. आणि त्या गुणानं ते युक्त आहे. ते हो. कार्य आणि कारण हे सोबतच आहे. हा, हे गुणाने युक्त आहे. म्हणून त्या भूतांना ते भूतच गुणानं बनलेत. हो. कशानं बनलेत? गुन्हा म्हणून. कोणाच्या गुणामुळं? त्यांच्याच गुणामुळे. त्याच्या ठिकाणी हे गुण कुठून आले?
हा, माया जी तमोगुण प्रदान झाली का, त्यामुळं हा, अन त्या मायेमध्ये जे त्रिगुण आहेत का, त्या गुणापासून ह्या गुणाची निर्मिती झाली. त्या मायानं त्या गुणापासून रज, तम आणि सत्व ह्या गुणापासून ह्या गुणांची निर्मिती, भूतांच्या गुणाची निर्मिती, त्याच्यात उतरलेत ते गुण, ते मायेचे गुण. रस उतरला. हा, याच्यामध्ये उतरले ते गुण. मग माया आपण म्हणतो दुःख देणारी, का म्हणतात ती त्रिगुणात्मक आहे. मग हे पंचमहाभूत दुःख देत नाहीत का? ऊन लागून मरत नाहीत का? पावसानं मरत नाहीत का? पाण्यानं मरत नाहीत का? पृथ्वीनं मरत नाहीत का दगड लागून? म्हणजे हे मारणारे भूत हे कसे येतं? दुःख देणारेच आहेत ना. मग हे बी दुःख रूपच येत, कारण तिचेच गुण आहेत ना हे. मग ह्या गुणांनी ती माया प्रसूत झाली. ती माया, हा, ह्या भूतामध्ये जे गुण आहेत त्या गुणासहित ती प्रसूत झाली. म्हणून जलात मागील भूतांचे 5 स्पर्श, रूप व स्वतःचा रसगुण आहे. जलापासून पृथ्वीची उत्पत्ती होते, म्हणून मागील भूतांचे शब्द, स्पर्श, रूप, रस हे 4 गुण पृथ्वीमध्ये, आणि स्वतःचा गंध हा गुण. आकाशाचा प्रतिध्वनी रूप शब्द आहे, आकाशाचा प्रतिध्वनी रूप शब्द आहे गुण, आहे का नाही? वायूत आकाशाचा शिशी शब्द आहे, वायूमध्ये आकाशाचा आकाशाचा कोणता गुण आहे? प्रतिध्वनी रूप शब्द, है का नाही? आकाशाचा प्रतिध्वनी रूप शब्द आहे, है का नाही? आता आकाशाचा शब्द आहे, आणि वायूमध्ये आकाशाचा आहे का नाही? हा, मग वायूमध्ये ज्यावेळेस तो शब्द येतो का गुण, त्यावेळेस आकाशात जसा शब्द आहे का तसा येत नाही, त्याच्यामध्ये परिणाम होतो वायूचा, त्याच्यात परिणाम होतो, आणि त्या परिणामामुळं नुसतं शी शी असा आवाज येतोय. वारा सुटल्यावर कसं वाजतंय, सुई सुई, तसा शी शी आवाज येतो. म्हणून शब्द, आकाशाचा शी शी शब्द व अनुस्नासित स्पर्श, त्या वायूचा स्पर्श कसा होतो, कसा लागतो? अनुस्नासित, अनु उष्णसित, उष्णशीत म्हणजे गार. हा, उष्णही नाही आणि गारही नाही, म्हणजे हे दोन्ही गार बी नसतंय आणि उष्ण बी नसतंय, त्याला म्हणायचं अनुस्नासित. हा, असा काय आहे तिथं? स्पर्श वायूचा, म्हणजे ते वारं गरम बी लागत नाही आणि गार बी लागत नाही, म्हणजे थंड बी नसतंय आणि गरम बी नसतंय. त्याला आपण काय म्हणतो? जसं आपण पहाट पाणी, विहिरीचं पाणी, बोरचं पाणी, हे जे पाणी असतंय ना, हे ते गार असतंय का आणि गरम असतंय का? ते त्याला म्हणायचं अनुस्नासित. ते उष्ण बी नसतंय, हा, त्याला कसं फक्त ते गार बी नाही गरम बी नाही असंच म्हणावं लागतंय, दुसरं काय म्हणायचं का त्याला? हा, म्हणून अनुस्नासित असा त्या वाऱ्याचा स्पर्श आहे. अग्नीत भुक भुक असा शब्द आहे. आता तोच आकाशाचा शब्द बघा, तो वायूतून, वायू मार्गातून अग्नीत आलाय, आणि तिथं त्याचा आवाज बदलला, त्याचा शब्द ते बदलला. अग्नी कशी भडभड जळत आहे, आपण तिथे भुक भुक आवाज निघत आहे, म्हणून असा त्या ठिकाणी शब्द आहे. आणि उष्ण स्पर्श आहे, तिथं स्पर्श कसा लागतो? वायूचा.
हा, वाफा आपल्या कशा लागतात गरम लागतं. हो, आपण म्हणतो नको जा, त्याच्या जवळ जाऊन वाफ लागती, गरम. हा, गरम वाफ लागती, है का? जाळ नसतंय ते, नाही वाफ असते, वायू. हा, ते दिसत नाही पण गरम लागत आहे, कारण वायू आहे ते. हा, ते डोळ्यानं दिसत नाही, नाही पण जाणवते. हा, ते त्वचेला जाणवत आहे, त्वचानं, जाणवते. कारण स्पर्शविषय त्वचाच आहे, हो. है का नाही? म्हणून त्वचाला कळत आहे. म्हणून उष्ण स्पर्श आहे तिथं, आणि प्रकाशमान कसं आहे, त्याचं रूप आहे, कशाचं? अग्नीचं. अग्नीचं. अग्नीचं रूप कोणतं मानायचं? प्रकाश. प्रकाश. प्रकाश हे रूप आहे, हो. म्हणून अग्नीचं रूप कोणतं? तर प्रकाश या रूपानं अग्नियुक्त आहे. हो. कारण अग्नीचा विषय रूप आहे ना. मग रूप कसा? रूप म्हणजे आपल्याला हेच रूप माहित आहे, हो. पण प्रकाश हे एक रूप आहे. म्हणून जलात बुलू बुलू असा आवाज येतो, शब्द येतो बघा, तोच शब्द हो. हो. बुडबुड बुडबुड आपण म्हणतात ना, तसा आवाज येतो. आणि तिथं शीत स्पर्श आहे, तिथं थंड लागत आहे. हो. आणि शुक्ल रूप आहे, तिथं रूप कसं आहे? शुक्ल. हा, रूप तिथं प्रकाश कसा आहे? कमी आहे. हा, कमी. तिथं अंधार नाही, अंधार बी नाही. तिथं हा शुक्ल म्हणायचं तिथं. आणि मधुर रस आहे, पाण्याचा चव कशी त्याची? मधुर, गोड. गोड म्हणजे गोड असं साखरेसारखं गोड नाही, त्याला मधुरता, मधुरता म्हणायचं ते. म्हणून जलात खारटपणा वगैरे जे गुण येतात ते पृथ्वीच्या संबंधाने असतात. कोणी म्हणेल नाही खारट पाणी आमच्या हिरीचं, अरे तुझ्या हिरीचं नाही, हा, त्या पृथ्वीचा गुण त्या पाण्यात उतरलाय. आणि क्षार जमिनीत आहेत, त्या पाण्यातले नाहीत, म्हणून ते खारट लागायले. म्हणून त्या पाण्यामध्ये, त्या पाण्यात काय आहे? मधुरता. त्या पाण्यात, ते पाणी जे आहे ना, ते पृथ्वीत गेल्यामुळं त्याच्यामध्ये ती चव जी यायली खारटपणाची, ते पृथ्वीत गेलं ना, ते कार्यात गेलं ना, ते कार्यामध्ये हा, चव बदलली. पाणी तशा जागेवर गेल्यामुळं जिथं चुनखडी आहे किंवा चोपन जमीन आहे, अशा ठिकाणी जर पाणी लागलं तर ते कसं लागतंय? खारट लागत. म्हणून तो पृथ्वीचा गुण येते, ते पाण्याचा नाही. पृथ्वी संबंधाने प्रतितीत होतात तसं. म्हणून पृथ्वीमध्ये कडकडा शब्द आहे. आता तोच शब्द पृथ्वीमध्ये, पृथ्वी जर फाकायला लागली, मोडायला लागली, तर कडकडा असा आवाज येतो. आता पृथ्वीमधूनच झाड वृक्ष निर्माण होतात, म्हणजे ते पृथ्वीचं चांग आहे. फांटा मोडला तर कसा आवाज येतो? म्हणून पृथ्वीचा हा कसा आहे? आवाज, शब्द तसा आहे. कठीण स्पर्शे, लाकूड काय मऊ लागतंय का? दगड धोंडे काय मऊ लागतात का? कठीण आहेत. कठीण म्हणजेच कडक आहे. नीलपितादी रूप, निळ, पिवळं असं त्या पृथ्वीचं काय आहे? रूप आहे. मधुर आम्लादी त्याचा रस आहे. गोड, आंबट, खारट, तुरट हे सगळे पृथ्वीचेच येतं, है का नाही? म्हणून रस हा, रस मधुर आम्लादी रस
नीलपितादी रूप आणि कठीण स्पर्श हे पृथ्वीचं काय आहे? पृथ्वीमध्ये ते गुण येत. म्हणून सुगंध आणि दुर्गंध हा पृथ्वीचा खरा गुण आहे आणि त्या पृथ्वीमध्ये आलेले हे वरचे हा. मग कडकडा शब्द आकाशाचा आहे का नाही? कठीण स्पर्श वायूचा आहे आणि नीलपितादी रूप अग्नीच आहे का नाही? आणि मधुर आम्लादी जलाचं आहे का नाही? आणि सुगंध दुर्गंध पृथ्वीचा आहे. अशा प्रकारे पाच प्रकारचे गुण हे पृथ्वीमध्ये आहेत. म्हणून सगळ्यात गुण जास्त कशात येत आहे का नाही? मग ज्याच्यात जास्त गुण असल ते निर्दोष मानायचं का दोषमान मानायचं? हा. म्हणून जितके जास्त दोष असल तितक्यामध्ये उत्पत्ती जास्त होती आणि जितका दोष कमी असल त्याच्यामध्ये उत्पत्ती कमी है का नाही? म्हणून पृथ्वीमध्ये काय निर्माण होत नाही हो है का नाही? मग तसं आकाशामध्ये काय उत्पन्न होतंय हो? फक्त शब्द है का नाही? मग आकाशात शब्द आहे आणि विषय 5च येत, गुण 5च येत. मग आकाशाच्या वरी काही नाहीच का पुन्हा तत्व? मग ते तत्व कसे येतं? आता हे स्थूल रूपाने येतं आणि ते सूक्ष्म रूपाने येतं. आकाशाच्या पलीकडे गेलं की तिथून अध्यात्म चालू होते. आणि आकाशापासून अलकड हे भौतिक प्रपंची आणि तो सूक्ष्म प्रपंची. म्हणून आकाशाच्या पुढे गेलं की माया आणि माया त्रिगुणाने युक्त है का नाही? आणि त्याच्या पलीकडं निर्गुण माया, गुणरहित माया, फक्त ईश्वराचा संबंध है का नाही? आणि त्याच्या पलीकडे गेलं तर तिथं ईश्वरच फक्त ब्रह्मरूपानं. तिथं ईश्वराला ईश्वरत्व सुद्धा नाव नाही. पुन्हा माया वगळली की ईश्वराचं नाव ब्रह्मच झाला. मग त्या ब्रह्मात काय निर्माण मानायचं? आकाशात फक्त शब्द आहे तर तिथं काय असणार आहे? म्हणून त्याला निर्गुण म्हणते. त्याच्यात गुण नाहीत आणि ज्याच्यात गुण आहेत त्याला ईश्वर म्हणतात, माया म्हणतात है का नाही? तेही गुण मायाचे ते ईश्वराचे नाहीत है का नाही? म्हणून आपल्या ठिकाणी बी जे दोष आहेत का किंवा गुण आहेत का हे आपले नाहीत, हे प्रकृतीचे अंतःकरणाचे. जे धर्म आहेत का ते आपले आहेत का? हा, आपले कुठे येत? तसे तिथे ईश्वराचे ते गुण नाहीत, ते मायेचे गुण आहेत. आणि टाइम झालाय. सुगंध आणि दुर्गंध हा गंध आहे पृथ्वीचा. सर्व भूतात एक गुण आपला असून बाकीचे कारणाचे गुण मानायचे. प्रत्येक भूतामध्ये त्याच्या कारणाचं. म्हणून वायूला पृथ्वी कारण होणार नाही बर का? हा, पृथ्वीला कारण कोण? जल. पृथ्वीला कारण जल, जलाला कारण अग्नी, अग्नीला कारण वायू, वायूला कारण आकाश. असंय जे व्यापक आहे ते संकुचिताला कारण असत. म्हणून सर्वांचे मूळ कारण ईश्वर आहे. जर सगळा विचार करायला बघितलं तर मग हे सगळं कोणी केलंय? कारण इच्छा कोणाला झाली? मग याच सगळं मूळ कारण कुठे? ईश्वरात आहे. त्यामध्ये माया आणि चैतन्य 2 भाग आहेत. ईश्वर म्हटलं की 2 भाग आले है का नाही? याचा अर्धा भाग आणि त्याचा अर्धा भाग. हे अर्ध्या अर्ध्या भागानं मानायचे. एक भाग कसा मानायचं? मग दोघाला एक मानायचं म्हणल्यावर याचा अर्धा भाग आणि त्याचा अर्धा भाग है का नाही? म्हणजे एक बाजू, डावी बाजू मायेची आणि उजवी बाजू है का नाही? मग हृदय कोणाच्या बाजूला आहे?
डाव्या बाजूला मायाचंच हृदय आहे. मग उत्पत्ती कशात आहे? माया. माया का म्हणून मग डाव्या बाजूला हृदय दिलंय असं. माया आणि चैतन्य दोन भाग आहेत. त्यात मिथ्यात्व मायेचे आणि सर्व पदार्थामध्ये सत्ता स्फूर्ती ही ईश्वराची आहे, चैतन्याची आहे. असं या ठिकाणी सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार सांगितला आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये काही शंका होत असली, काही वेगळं पण वाटत असलं, नाही ना शास्त्र काय मी सांगत आहे असं जर काय वाटत असलं तर विचारलेलं बरं आहे का नाही. म्हणून ही सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार झाला. आता सूक्ष्म सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रकार आहे तो उद्याच्या वेळात पाहू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.